नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आम्ही तिघ जण परत एकत्र आलोय आता. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 7:30 वाजलेत मित्रांनो. उठलोय आता. उठलो म्हणजे फ्रेश वगैरे झालं, तोंड हातपाय वगैरे धुतलंय. चहा वगैरे नाही घेतला अजून. इथं चहा वगैरेचं दुकान अजून चालू नाही झालं. बहुतेक थोडा उशिरा वगैरे होईल. चांगली झोप झाली. 8 वाजता उठणार होतो, पण नेमकं 6:45 वाजता एका गाडीवाल्याने उठवलं. त्याची गाडी काढायची होती. बाजूवाला ड्रायव्हर त्याला भेटत नव्हता, त्याच्यामुळं मला सांगितलं त्याने जरा पुढे घ्या. तर निघत मित्रांनो आजचा प्रवास चालू करूयात. अण्णाचा फोन आलता मला त्याच्या अगोदर सकाळी. कुठं गेलाय वगैरे काय आयडिया नाही, पण लांब गेला असेल आता तो, कारण की त्याला उद्या खाली करायची एक डिलिव्हरी त्याची उद्या खाली होणार आहे. आता तात्याला फोन लावू, तो तात्या बघू कुठं झोपलेत वगैरे काय मित्रांनो. आणि अशा प्रकारे आजचा प्रवास चालू करूयात मित्रांनो. सकाळचे 9 वाजलेत मित्रांनो. उमदी या ठिकाणी पोचलेले. मागच्या साईडला आपली गाडी दिसती बघा. नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. मागं एक छोटीशी टपरी आहे, तिथं थांबलो होतो. भजी पाव वगैरे खाल्ल्या. या गाड्यांच्या मागं टपरी आहे, तिथं थांबलो होतो. आता निवांत जायचं मित्रांनो. आपल्याकडं टाइम आहे, कारण की उद्या रात्री पोचायचं आहे आपल्याला तिथं. फार उद्या पाठव गेलो तरी चालेल, कारण की आपली सोमवारी गाडी खाली होणार आहे. त्यामुळं वेळ भरपूर आहे. त्यामुळं आपलं टाइमपास करत चाललोय आता नाश्ता केला. आता जेवण वगैरे बघू, पुढं कुठं जाता येईल तिथपर्यंत जायचं. आणि मुक्काम दुपारी वगैरे परत 1-2 तास आराम करायचा थोडासा. आणि असंच हळूहळू जात राहायचं मित्रांनो. पुढं आता बॉर्डर वगैरे लागणार आहे, तर निघूयात. बळच वाजवत जातात, काय कारण पण नाही वाजवायचं. तर जाऊयात मित्रांनो पुढं, जरा बघूयात पुढं जाऊन. रोडच्या बाजूलाच आहे हायवे. भरपूर गाड्या थांबल्यात. या साईडला पण गाड्या आहेत बघा. निघूयात मित्रांनो. 11:30 वाजलेत सकाळचे. विजापूर वगैरे क्रॉस करून जरा पुढं आलोय. प्रॉब्लेम असा झालाय. प्रॉब्लेम नाही म्हणता येणार. सकाळी पार्टीला फोन केला की उद्या खाली होती का, तर पार्टीने म्हटलं एक डिलिव्हरी तुमची, म्हणजे एका पार्टीचा माल तुमचा खाली होईल. जी पिण्याचा माल आहे ते उद्या खाली होणार आहे. तर आपल्याला आता नॉनस्टॉप जायला लागेल. जाऊ शकतो आपण, काही नाही प्रॉब्लेम. सकाळपर्यंत पोचून जाऊ. तिने सांगितलं 6 वाजेच्या आत पोचा म्हटलं. 6 नंतर नो एंट्री चालू होती. 6 नंतर जर यायचं असेल तर 11-12 नंतरच यायला लागेल. दुपारी 2 पर्यंत ती कंपनी चालू आहे वाटतं. तो स्वतः येणार आहे, बहुतेक ट्रान्सपोर्टवाला आहे. त्यांनी सांगितलं नाईस रोडच्या इथं येऊन थांबा, मी तुम्हाला तिथून पुढं घेऊन जातो वगैरे. लोकेशन पाठवणार आहे. बाकीच्या गाड्या भरपूर लांब गेल्या. सकाळी निघालो तेव्हा ते कलगट्टीचे इथं होते पोचलेले 2 जण, पण तात्या आणि अण्णा. तर ते लांब गेले असते. ते पण दुपारी जरा झोपणार होते 2-3 तास. बघू जाता दुपारनंतर त्यांचा फोन आला तर तोपर्यंत आपण तिथं पोचूच. तर जाऊयात मित्रांनो. कमीत कमी ते एका ठिकाणचा तरी माल खाली होईल. आणि बोमसुंदराचा म्हटलं सोमवारी होईल, पण सोमवारी म्हटलं तुम्ही सकाळी फ्री होऊन जाताल. दोन्ही पार्टीचा सोमवारी जर खाली करायला गेलो तर म्हटलं अख्खा दिवस जाईल तुम्हाला, कारण की नो एंट्री वगैरे लागती. त्यापेक्षा तुम्ही रविवारी पिण्याचा खाली करा म्हटलं आणि सोमवारी बोमसुंदराचा खाली करा म्हटलं. त्यामुळं काय चांगलंच आहे. जाऊन तिथं पार्किंग वगैरे आहे वाटतं त्या ट्रान्सपोर्टवाल्याच्या ओळखीची. म्हटलं पिण्यामध्ये तुम्हाला गाडी वगैरे लावून देतो, तिथंच थांबा मग. आणि सोमवारी दुसऱ्या पार्टीशी बोलणं करून देतो आणि मग सोमवारी त्या पार्टीकडे जाऊन खाली करू. तर जाऊयात मित्रांनो. आता टाइमपास नाही करायला लागणार. सकाळपासून म्हणत होतो खूप टाइम आहे, पण आता कुठं टाइमपास वगैरे न करता कंटिन्यू जात राहायला लागेल. तर निघूयात मित्रांनो. आता आलमट्टी डॅम आहे मित्रांनो समोर.
मित्रांनो, इथं ज्या पवन चक्क्या आहेत समोर दिसतात बघा, त्यांना असा टावर बांधलाय आणि टावरवर त्यांना उभे केलेत बघा. वेगळंच म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग जरा वेगळंच आहे काहीतरी. समोर पण दिसतं अर्धा टावर आहे आणि त्या टावरवर सगळ्या उभ्या केल्यात बघा. हो, या साईडला पण वेगळ्याच बघण्यात आल्या. ते टावर आहे, शक्यतो मोबाईलचा टावर कसा असतो तसा टावर आहे आणि त्या टावरवर उभ्या केल्यात. पाऊस चालू आहे पण जोरात नाही, एकदम भुरभुर आहे, जास्त काही नाही. जेवणासाठी थांबायचं आता कुठंतरी ढाबा बघूयात, कारण की 2 वाजायला आलेत आता. भूक पण लागली थोडी थोडी. ढाबा बघून कुठंतरी थांबूया. जास्त राजस्थानीच ढाबे आहेत इथं दिसतात मला, जेवढे बघितले तेवढे सगळ्यात जास्त राजस्थानीच होते. बघूया एखादा चांगला ढाबा बघून कुठंतरी जेवण करून घेऊयात मित्रांनो. दुपारचे 2:30 वाजले मित्रांनो. जेवण केलं आता, मागा हॉटेल दिसतंय तिथं जेवलो. आतमध्ये फार गोंधळ होता, TV चालू, त्यात सगळ्यांचे मोबाईल चालू, त्यामुळं आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढता नाही आला. पण जेवण वगैरे चांगलं होतं. जम्मू काश्मीरच्या गाड्या आहेत, एक भारत बेन्झ आहे आणि एक टाटाची गाडी आहे. कुठून आलेत काय माहिती, हाईट लोड आहे. आपली गाडी इथंच आहे. आता निघतो मित्रांनो. चांगलं जेवण वगैरे मस्तपैकी झालं, शेंग भाजी खाली, पण जेवण एकदम टेस्टी होतं, त्याच्यामुळं दणकून खाल्लंय चांगलं. आता रात्रीपर्यंत काय टेन्शन नाही. तर जाऊयात मित्रांनो. आता अण्णाला वगैरे फोन करू, ते कुठपर्यंत पोहोचलेत. आता होस्पेट आलं एक 40-50 किलोमीटर असेल जास्तीत जास्त. होस्पेट नंतर 100 किलोमीटर चित्रदुर्गापासून 200 किलोमीटर आपलं बँगलोर. तर जाऊया, निघूयात मित्रांनो. आता टाइमपास करायचा नाही, कुठं थांबलो नाही जास्त आधीमध्ये, डायरेक्ट जेवायलाच थांबलो नाश्ता केल्यानंतर. आता इथून मध्ये आधी कुठंतरी चहा वगैरे घेऊयात आणि पुढचा प्रवास चालू मित्रांनो. परत हॉस्पिटलला आलोय मित्रांनो. आता पवन चक्की, पाऊस चालू आहे, बारीक बारीक, एकदम बारीक बारीक पाऊस चालू आहे. बँगलोर आपल्याला अजून समोर बोर्ड आहे बघा. $333 किलोमीटर आहे. अजून 333 किलोमीटर आपल्याला जायचंय. म्हणजे मागाशी अण्णा यांना फोन केलता पण अण्णाने उचलला नाही, बहुतेक झोपला असेल तो. फोन येईल त्यांचा पण. इथून हा डाव्या साईडला रस्ता बल्लारीला जातो. उतरे रस्त्यावर पळते सगळे. हा रस्ता बल्लारीला जातो. हा चित्रदुर्ग. जाऊया मित्रांनो. बोगदा आला आता.
हा बायपास झाल्यापासून फार सोयीस्कर झालंय. मित्रांनो, रात्रीचे 9 वाजलेत. जेवणासाठी आलोय. आज व्हेज आहे. राजस्थानी हॉटेलवर आहे. शेवभाजी आणि भेंडी सांगितली. रोटी म्हणजे चपात्याच आहेत. आम्ही 3 जण परत एकत्र आलोय. आता होस्पेट पासून आम्ही संगतीये परत. हे होस्पेटला झोपले होते. मी जाऊन तिथं थांबलो. त्याच्यानंतर निघालोय. आता जेवण करणार. अण्णा जाणार म्हैसूरला. मी आणि तात्या जाणार बेंगलोरला. या जेवण करायला मित्रांनो. राजस्थानी हॉटेलवर आहे. मित्रांनो, रात्रीचे 12 वाजलेत. दावसपेठला आलंय. तुमकुरच्या पुढं आपलं लोकेशन. अजून इथून 30 किलोमीटर दाखवतंय. म्हणजे त्या पार्टीने टाकलेलं लोकेशन 30 किलोमीटर आहे. आणि 6 वाजता बोलवलंय त्यांनी पहाटे. तर आपण 4 वाजता जरी उठून निघालो 4-4:30ला तरी 6 वाजेपर्यंत जागेवर पोचू शकतो. त्यामुळं इथंच झोपते मित्रांनो. परत सिटीत गेल्यावर पार्किंग गाडी लावायचं, परत चोऱ्या मारायचं जरा प्रॉब्लेम असतात. त्यामुळे इथं ढाब्यावरच झोपते. आणि सकाळी उठून मग आपण त्या लोकेशनवर जाऊयात मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.